नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी आज कल्याण भवन येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपातर्फे होत असलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. हा अतिशय संवेदनशील आणि देशाच्या श्रद्धास्थानाचा विषय. खरं म्हटलं म्हणजे काही गोष्टी आतापर्यंत आम्ही मुद्दाम पत्रकारांपासून आणि धुळेकरांपासून लपवून ठेवलं आणि त्याचा दोष स्वीकारून म्हणजे आम्ही आता हे ठाक करतो आहोत. त्याचं कारण आपण म्हणजे शिवाजी महाराजांच्या उड्या जाऊ आणि वारसाने आपल्याला महाराजांचे हक्क मिळाले असं काही लोकांचा धुळे शहरात गैरसमज आणि रोज उठून काही कारण नसताना आमच्या नावाने महाराजांना विरोध असं करून वातावरण खराब करायचं आणि धुळे शहरामध्ये सातशे दंगे व्हावे अशा दुष्ट हेतूने ते प्रचार करतात. आता शिवाजी महाराजांमध्ये आम्हाला तुम्ही काय सांगा? तुमच्या जन्माच्या आधी आम्ही उभा केला आहे आणि चांगला घोड्यावरचा आहे काय आणि शिवाजी महाराज हा आम्ही वाचलेला आहे, आचरणात आलेलं आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो. ते कालचे भडवून दे हे आम्हाला शिवाजी शिकवू शकत नाही. मी स्वतः शिवाजी महाराजांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या 165 पुस्तकापैकी 153 पुस्तकं मी वाचून राहिले. मला शिवाजीच्या नावाच्या पुस्तके दाखवायची नाही. आमचा पुतळ्याला विरोध नाही पहिलं वाक्य. अजून 10 पुतळे उभारा, 18 फूट काय आम्ही हायकोर्टला सांगितलं 118 फुटाला शिवाजी उभा करा काय म्हणते. पण शिवाजीच्या नावावर या भावना मुद्द्यावर तुम्ही जे जागा गिरफ्त करतात शहरामध्ये, तुम्हाला माहिती आहे का कोणाला कशी जागा आहे? 3,588 चौरस फूट. असं पुढे जगामध्ये चबुतरा असतो का काय? अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पण असा चबुतरा नाही. या चबुतराच्या नावाखाली खाली दुकानं काढायची. जसं नगरपालिकेमध्ये त्याने तिथे ऑफिस केलं एअर कंडिशन खाली. मी कुठल्या संतांचं नाव घेत नाही. तसं ऑफिस करायचं आणि आपले धंदे चालू ठेवायचे. मी धंदे म्हणून व्यवसाय नाही म्हणून
हे पुढील कारस्थान आम्ही उघडं केलं, त्याचा हा सरपाने जळगाव त्याची जळजळ. तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात, मी तुम्हाला सिक्रेट सांगतो. दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या दिवशी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम जोय यांनी महापालिकेला पत्र दिलं की पुतळ्याच्या चबुतऱ्याची बांधकामाची परवानगी ही महापालिकेच्या बांधकाम विभागातून घ्यायचे. आज तागायत त्यांनी बांधकामाची परवानगी घेतलेली नाही. मग बांधकामाची परवानगी न घेता ते या बांधकामाला काय म्हणतात अतिक्रमण आहे, जागा बळकावणे, हाच तुमचा याच्याचा महत्त्व आहे. मित्रांनो, यांनी कशी फसवणूक केली तर मुख्य वास्तुशास्त्र मुंबई यांना चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्र यांना जर काय प्रस्ताव पाठवला, तो प्रस्ताव असा पाठवला की भाग क्रमांक 87 आम्ही पुतळा उभा करत आहोत, त्याच्या आराखड्याला मंजुरी द्या. नीट लक्षात द्या, आराखडा ही वेगळी गोष्ट आहे आणि बांधकाम परवानगी ही वेगळी गोष्ट आहे. त्यांनी आराखड्याला परवानगी दिली. माझ्याकडे पहिल्यांदा लालू परदेशी आले, तेव्हा हे आलं असं असेल म्हणजे मी माझी खात्री झाल्याशिवाय काही करणार नाही. जसं मी त्या प्रकरणामध्ये जायला लागलो तसं अनेक गोष्टी त्यातल्या बाहेर आल्या. बेकायदेशीर काय गोष्टी बेकायदेशीर? पहिले 1 नंबर, भाग क्रमांक फायनल प्लॉट क्रमांक 87 हा अग्रवाल कुटुंबाचा आहे आणि धुळ्याच्या दिवाणी न्यायालयाने 7व्या दिवाणी न्यायालयाने त्या जागेवर बांधकाम करू नये, हस्तांतर करू नये असा 2022मध्ये मला दिलेला आहे. इथपर्यंत समजलं. आता मुख्य गोष्ट काय? मुख्य गोष्ट हे की दिनांक 18 जानेवारी 2013 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून एक प्रकरण सुनावलेलं आहे. ते होतं पुतळ्याचं. त्या पुतळ्याच्या प्रकरणामध्ये सगळ्या देशातल्या सगळ्या मुख्य सचिवांना नोटिसा काढल्या. हे समजून जातो आणि तुमचं काय म्हणणं आहे हे देखील ॲफिडेव्हिट घेतलं. आणि मग अखेर त्यांनी निकाल दिला
की अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला पुतळे बांधायला हिंदुस्थानात परवानगी नाही. प्रत्येक राज्याला आदेश दिला की याप्रमाणे तुम्ही तुमचा जी.आर. काढा. आता याचा दुसरा टप्पा समजून घ्या. महाराष्ट्र शासनाने 2 मे 2017 या दिवशी 21 अटी शर्तीचा जी.आर. काढला. त्यामध्ये पहिलं वाक्य असं आहे की ज्या जागेबद्दल कुठलाही वाद असता कामा नये. आता इथे सुरुवातीपासूनच वाद आहे. न्यायालयाचा मला हुकूम आहे. आम्ही वारंवार किमान डझनभर 8 वेळा माहितीच्या अधिकारात महापालिकेला विचारलं आम्ही, तुम्ही बांधकाम कशावर करता, प्लॅन काय, ब्ल्यूप्रिंट काय. त्याने आम्हाला सांगितलं नगर विकास विभागाने की असा कुठलेही कागद आमच्याकडे उपलब्ध नाही. मग आम्ही खोलात गेलो. त्या असं लक्षात आलं की राजधानीमध्ये पुन्हा कर्ज टाकला. ते आम्हाला त्याच्या सगळ्या प्लॅन आणि द्या सिटी सगळे नंबर द्या. ऐका महापालिका कशी झाली. त्यांनी आम्हाला एक उतारा दिला. त्या उतारामध्ये नंबर आहे 3285. शिट्टच आहे. आता 3285 आम्ही तपास घेतला तर 3285 शिवाजी मार्केट आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवाजी मार्केट याचा फरक झाला. आम्ही या 3285 कसं असेल. 3285 ही जागा जीवनलाल जोगराम यांनी हिंदू मुस्लिम धर्मशाळेकरता जाग घेतली असू शकत नाही. मग त्या 3285 यावं खालच्या बोर्डात ॲफिडेविट काय केलं. आम्ही 87वर करतो. मी तुम्हाला आदेश सोडून दिला आहे माननीय उच्च न्यायालय. त्या आदेशात म्हटलं की नेमकं तुमचं बांधकाम चालू तरी कशावर आहे हे शब्देवर सांगा ना. मी तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर इतके निर्लज्ज खोटारडे बेशरम आणि न्यायाची फसवणूक करणारे नालायक जगात शोधून सापडलं नाही. याने सांगितलं आम्ही 3287वर करतोय. आता सरकार कसं वाचलं याच्या पुढे याचं उदाहरण दिनांक 5/12/2025 याला आयुक्तांनी नगर भूमापन अधिकाऱ्यांना पसरले. काय पसरणार ते आमचा पुढचा पुढे झाला हो आम्हाला सांगा काय. त्यांनी 5/12/2025 स्थळ पंचनामा केला, नकाशा काढला, सिटी सर्वे नंबर शोधून काढला आणि फेरफार केला. फेरफार नंबर आहे 13,767 आणि 13,767
788 आणि 10 तारखेला काय त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालात त्यांनी सांगितलं की 32-46 शिवाजी महाराजांचा जुना हे समजून घ्या. काय म्हणाल जगत गोमापन अधिकारी शिवाजी महाराजांचा पुतळा 32-46 वर आहे आणि हे बांधकाम तिथे चाललं आहे. हा 32-87 आला म्हणून हा 32-87 सरकारी समजलं का तुम्हाला. 87 बांधकाम विभाग म्हणतं 88 महापालिका म्हणतो 32-85 भूमापन अधिकारी म्हणतो 32-86 आणि आता हे म्हणतात की 32-87. लक्षात आता तुम्ही मला सगळे लक्षात की शिवाजी महाराजांच्याबद्दल अशी अवहेलना करणं बसतं का. हा काय म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समुद्राचा विषय हा केवळ जुळेकर आणि महाराष्ट्राच्या शिवाजी महाराज प्रेमी जनतेच्या भावनांचे केलेला क्रूर खेळ आहे. या सगळ्या गोष्टी उघड्या झाल्या तरी ते हरामखोर आमच्या मागे बोंबत चालू होते. मग मी असं ठरवलं काय की आता हे खरं जे आहे ते लोकांना सांगून म्हणजे किती नालायक आहे किती नीच आहे. सेवा करायच्या पदावर तुम्ही जाता आणि हरामखोर दिसून धंदे करता. आज जर शिवाजी महाराज असते त्याची गजल मारून टाकली तर माझ्या नावाचा असं घडून तो कसा चला. आता यामध्ये काय काय घडलं मी तुम्हाला जरा काही विनोद सांगा. विनोद म्हणजे घडलेले सोयाच्या DSP इतका विद्वान माणूस अखंड भूतलावर तुम्हाला सापडणार नाही. जे 21 मुद्दे आहेत राज्य शासनाचे त्यातल्या 10व्या क्रमांकाचा मुद्दा आहे की वाहतुकीला अडथळा होतो काय. समजलं. याने उत्तर दिलं की हा पुतळा शाहू महाराज राष्ट्र मंदिराच्या आवाजाचा आहे आणि जर चारी बाजूनी भिंत आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याचा प्रश्न. अरे कसाड्या मूर्खा तुम्ही लाज वाटतं आम्हाला अशा पदावर तुम्ही बसले. शाहू महाराज आणि शिवाजी महाराज फरक करते. दोन्ही युगपुरुष आहेत. युगायुगामधनं पैदा होतात. अशा आलूपालू दही चालू नाही. या युगपुरुषांच्या बाबतीत तुम्ही असं वागता आणि सगळ्यात कळ हा अहवाल 3 मार्च 2024 जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीमध्ये पुतळा समिती. या समितीच्या सदस्य कोण आहे. स्वतः जिल्हाधिकारी, नंबर 2 जिल्हा परिषद, नंबर 3 आयुक्त महानगरपालिका, नंबर 4 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंबर 5
अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम आणि नंबर 6 धुळ्याच्या RDC हे पदसिद्ध सदस्य आणि सदस्य सचिव आहे. आता बाहेरचं कोणी ऐकायचं? या सगळ्या महामूर्खांनी जिल्हाधिकाऱ्यासकट तो आलेले अहवालसुद्धा वाचले. अरे धडाधड परवानगी दिली. म्हणून आता पुढचा पत्रकार परिषदेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या सगळ्यांच्या विरुद्ध अनिल उमराव गोटे हे फौजदारी कारवाई करणार आहे की तुम्ही शासनाची दिशाभूल केली. धुळेकर जनतेचे 1,24,00,000 तुम्ही वाया घालवले आणि महापालिकेच्या निर्लज्जपणाचा कळ करा. हे सगळं प्रकरण सुरू आहे. तरी 2/12/25 या दिवशी प्रशासकाने मिटिंग घेऊन अजून 1.5 कोटी रुपये पुतळ्यावर मंजूर केले. अरे नालायकांनो, शिवाजी महाराजांना सोडा. काय तुम्ही संडासच्या पाईपलाईनमध्ये पैसे खाले तो आवडीचा विचार तुमचा. त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण शिवाजी महाराज म्हणून आम्ही काल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सर्व खात्याचे सचिव आणि सगळ्या IAS IPS ऑफिसवर लक्ष ठेवायला केंद्र सरकारमध्ये पर्सनल डिपार्टमेंट असतं, त्याचे सचिव आणि केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे मागणी. आणि एवढंच नव्हे तर आज आम्ही या 7 अधिकाऱ्यांना नोटिसा देणार आहोत आणि तुमच्याकडून 1,24,00,000 रुपये जे धुळेकर जनतेचे वाया घालवले हे का वसूल करू नये. आणि तुमच्या विरुद्ध शिवाजी महाराजांच्या नावावर फसवणूक केली, खोट्या ॲफिडेव्हिट केलं, माननीय न्यायालयाची फसवणूक केली, याबद्दल तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई का करू नये अशी नोटीस आज आम्ही त्यांना पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.